नमस्कार. आज नवरात्र व्याख्यानमालेचा चौथा दिवस. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपले पाग ग्रामस्थ, ज्येष्ठ ग्रामस्थ श्री सुधीर काका भागवत आणि आपल्या आजच्या वक्त्या श्रीमती मनीषा दामले यांना विनंती करते की त्यांनी पांडुरंग रुक्मिणीच्या मूर्तीस पुष्पहार घालावा. आज चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केली जाते. तिचा मी एक श्लोक इथे सादर करते. या देवी सर्वभूतेषु मा कुष्मांड रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. आपल्या आजच्या वक्त्या श्रीमती मनीषा दामले यांचा मी परिचय करून देते. मनीषा मॅडम या LIC चिपळूण येथे क्लास 1 ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. विद्याधाम नाशिक येथून योग शिक्षक ही पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर येथून MA विथ योगा तसेच योगामध्ये मास्टर्सही त्यांनी केले आहे. आयुष मंत्रालय दिल्ली येथून योगा इन्स्ट्रक्टर कोर्स पूर्ण केला आहे, ज्यामुळे भारत आणि भारताबाहेरही त्या योग क्लास घेऊ शकतात. चिपळूणमध्ये स्वतःचे निरामय योग केंद्र आहे, ज्यामार्फत अनेक उपक्रम राबवले जातात. अनेक जण तेथे योगाचे शिक्षण घेतात. शाळा, कॉलेज, ऑफिस इथे विनामूल्य योगाचे मार्गदर्शनही त्या करतात. लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय, कोकण मराठी साहित्य चिपळूण, नाट्य परिषद चिपळूण या ठिकाणी त्या संचालक म्हणून काम पाहतात. महाराष्ट्र साहित्य परिषद चिपळूणच्या त्या उपाध्यक्ष आहेत. तसेच अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन, निवेदन ही त्या करतात. आकाशवाणीवर अनेक मुलाखती तसेच व्याख्याने ही त्यांची झाली आहेत. सागर, लोकमत अशा वर्तमानपत्रात आणि काही मासिकामधूनही त्यांनी अनेक लेख लिहिले आहेत. आज त्या योग साधना या विषयावर बोलणार आहेत. नमस्कार. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्रांजलिरानतोस्मि. 11व्या शतकामध्ये नीतिशतक, वैराग्य शतक लिहिणाऱ्या आणि शृंगार शतक हे तिन्ही शतक लिहिण्या भर्तृहरीने महामुनी पतंजलींना वंदन करण्याकरता हा श्लोक रचला होता. त्याने आपण व्याख्यानाला सुरुवात करूया. आज या ठिकाणी या विठ्ठल मंदिरामध्ये म्हणजे विठ्ठलाची मूर्ती ही योग मूर्ती म्हटली जाते. म्हणजे मूर्तींचे जे 4 प्रकार आहेत, वीरमूर्ती असेल, भोगमूर्ती असेल, अभिचारक मूर्ती आणि योगमूर्ती, त्यापैकी ही विठ्ठलाची मूर्ती योगमूर्ती असे म्हटलं जातं. कारण काय, हा विठ्ठल समचरण विटेवरती उभा आहे. त्याचे दोन्ही हात कमरेवरती आहेत, पाठीचा कणा ताठ आहे, मान सरळ आहे आणि दृष्टी ध्यानामध्ये आहे. अशा योगी राजाच्या या मंदिरामध्ये ज्याच्याबद्दल बोलताना असं ज्ञानेश्वराने पण म्हटलंय, तो हा योगी राजू, तो हा विठ्ठल मद गुजू, म्हणजे ह्या विठ्ठलाची मूर्ती योगमूर्ती आहे म्हणून ती मला जास्त प्रिय आहे. तर आज या विठ्ठल मंदिरामध्ये मला ही काही 2 शब्द तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर आता आपलं नवरात्र चाललंय. देवीचा, आदिशक्तीचा, आदि मायेचा, त्या सुजन शक्तीला, मातृत्व शक्तीला, त्या तेजळत्या, तळपत्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा आजचा दिवस आहे. आणि विठ्ठला शेजारी रखुमाई पण उभी आहे. तर त्या दोघांना आम्ही प्रथम वंदन करते. त्याचप्रमाणे इथे तुम्ही बसलेले सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहात. त्यामुळे तुमच्या पुढे बोलताना मला सुधीर मामा आहे तिथे, त्यामुळे तुमच्या सगळ्यांपुढे बोलताना थोडंसं मनात दडपण आहे. पण जे काही मला थोडं बहुत माहिती आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि मी माझ्या ज्या विषयाला सुरुवात करते. आता योगाबद्दल बोलायचं झालं तर योगाचं मूळ कुठे आहे याच्याबद्दल विचार कर झाला तर नक्की आपल्याला सांगता येणार नाही. पण असं म्हटलं जातं की प्रथम भगवान शंकराने पार्वती मातेला हा योग सांगितला. तो सांगताना मच्छिंद्रनाथाने तो ऐकला आणि तिथून पुढे गुरु शिष्य परंपरेतून हा योग
आपल्यापर्यंत पोहोचला, जो आजही चालू आहे. त्यानंतर आपले वेद बघितले तर वेदामध्ये सुद्धा योगाचा उल्लेख आहे, तपशील मात्र फारसा आढळत नाही. पण पुढे जाऊन जर आपण उपनिषद बघितली तर उपनिषदामध्ये या योगाबद्दलचा पूर्ण तपशील आपल्याला आढळतो. म्हणजे मांडुक्य उपनिषद घेतलं तर त्यामध्ये असं म्हटलं जाते की सृष्टीचे निर्माता ब्रह्मदेव त्यांनी आपला ज्येष्ठ पुत्र अथर्व ह्याला योगविद्या दिली. मग अथर्वाने त्याचा पुत्र अंगिरस त्याला दिलं, तिथून भारद्वाज त्याचा पुत्र सत्यवाह, असं करत करत गुरु शिष्य परंपरेतून ही योगविद्या पुढे आली. त्यानंतर आपण जर बघितलं प्रश्नोपनिषद बघितलं किंवा अजून कठोपनिषद बघितलं तर कठोपनिषदामध्ये सगळ्यांना माहितीये की यम आणि नचिकेत याचा त्यात संवाद आहे. नचिकेतने यमाला अनेक प्रश्न विचारलेत आणि आत्मउद्धारासाठी त्याची उत्तर यमाने पण त्यांना दिलेत. त्यामध्ये योगाची संकल्पना देताना असं म्हटलंय की योगाला आपल्या एक शरीराला आपल्या रथाची उपमा दिली आणि जी आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत म्हणजे कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ, हे 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे जणू काय 5 घोडे आहेत आणि घोडे कसे कायम उधळायला तयार असतात. त्यामुळे त्याला कुठेतरी लगाम हवा म्हणून त्याला मनाचा लगाम दिलाय. पण मन सुद्धा कसं आपलं चंचल आहे, आत्ता इथे तर उद्या तिथे, असं मनाला जे अनेक विचार येतात तर मनाचं काय म्हणतं हे करू की ते करू असं असतं. मन चंचल आहे म्हणून त्याचं जे सारथ्य आहे ना ते बुद्धीकडे दिले. कारण बुद्धी काय करते, बुद्धी विचार करते, विवेकाने वागते आणि ह्याच्यावरती निर्णय घेते. म्हणून बुद्धीला निर्णयात्मक बुद्धी म्हटलेली आहे आणि त्या बुद्धीकडे त्याचं सारथ्य दिलेलं आहे आणि अर्थातच आत्मा त्याचा मालक आहे. अशी एक कल्पना योगाबद्दलची या कठोपनिषदामध्ये आलेली आहे. त्यानंतर तैत्तिरीय उपनिषद घेतलं तर त्यामध्ये आपले जे पंचकोश आपण मानतो, म्हणजे विज्ञान पण आता पंचकोश मानतं की अन्नमय कोश असेल, प्राणमय कोश असेल, मनोमय कोश असेल, विज्ञानमय कोश आणि आनंदमय, या पंचकोशाने जे आपले शरीर बनलं त्या पंचकोशाची संकल्पना तैत्तिरीय उपनिषदामध्ये आलेली आहे. त्यानंतर शांडिल्य उपनिषद घेतलं तर जसं अष्टांग योग सांगितलेला आहे तसा तो शांडिल्य उपनिषदामध्ये सुद्धा आलेला आहे. पिपलांद ऋषी आणि त्यांचे शिष्य यांच्या संवादातून सुद्धा प्राण असतील, पंचप्राण असतील, ओंकार असतील याच्याबद्दलची माहिती आपल्याला मिळते. म्हणजे उपनिषदामध्ये या योगाचा तपशील आलेला आहे. तिथून पुढे एक साधारणपणे 7,000 वर्षापूर्वीचा काळ, रामायणाचा काळ आपण घेतला तर प्रभू रामचंद्रांना वशिष्ठ ऋषीने योग सांगितलेला आहे. योग साधना आणि त्याच्या मार्फत आपला उद्धार कसा करायचा हे सांगितलेलं होतं. योग वशिष्ठ अतिशय महत्वाचा योगाचा ग्रंथ आहे अभ्यासपूर्ण असा. त्यानंतर आपण महाभारत कालाकडे जर वळलो तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेतून भक्तियोग असेल, कर्मयोग असेल, ज्ञानयोग असेल, हा आपल्याला सांगितलेलाच आहे. याच महाभारतामध्ये हिरण्यगर्भ ही पण संकल्पना आहे. म्हणजे जेव्हा काहीही नव्हतं तेव्हा हिरण्यगर्भ होते आणि त्यांनी त्यांच्या मार्फत योगाचा प्रचार झाला असाही उल्लेख आपल्याला महाभारतामध्ये आढळतो. हे असं जरी सगळं असलं तरी हा सगळा योगाची ही जी माहिती होती किंवा संकल्पना आहे ही सगळ्या ग्रंथामध्ये थोड्या प्रमाणात होतं, त्याचं एकत्रीकरण नव्हतं. आणि मग ह्या सगळ्याचं एकत्रीकरण करून तुम्हा आम्हापर्यंत पोहोचवण्याचं कार्य मात्र निर्विवादपणे महामुनी पतंजलीने केलेलं आहे. एक साधारणपणे 2,500 वर्षापूर्वीचा त्यांचा काळ घेतला तर त्यांनी हा सगळ्या योगाचं एकत्रीकरण केलं. म्हणजे जसे समुद्रातून मोती वेचावेत तसे ह्याने सगळ्या या ग्रंथातून हे मोती वेचलेले आहेत आणि त्याचा एक सुंदर हार गुंफलाय. आणि अष्टांग योग जो आपण म्हणतो म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम हे बाह्य अंग आणि प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही नंतरची 4 अंग, अशा त्या अष्टांग योगामध्ये त्याच्यामध्ये 4 पाद येतात. त्याच्यामध्ये पहिला समाधीपाद येतो, नंतर साधनपाद येतो, नंतर विभूतीपाद आणि कैवल्यपाद, अशा 4 पादामधून हा संपूर्ण मोत्याचा जणू हार महामुनी पतंजलीने आपल्या पुढे दिलाय. आणि ह्या योगाला एका दर्शनाचा पण दर्जा दिलेला आहे. आपली जी 9 दर्शनं आहेत त्यातली 6 दर्शनं आस्तिक, 3 दर्शनं आपण नास्तिक म्हणतो, त्यातला एका दर्शनाचा दर्जा या योगाला मिळालेला आहे. एवढं मोठं कार्य या महामुनी पतंजलीने केलेलं आहे. मग महामुनी पतंजलीने जे असं म्हटलं जातं योग आपले 196 सूत्रांमध्ये आपल्याला योग आपल्या पुढे त्याने ठेवलाय. मग आपल्याला साहजिकच असं वाटतं की आता आपण जे आसनं करतोय, मग ते भुजंगासन असेल, धनुरासन असेल, सर्वांगासन असेल, पद्मासन असेल, अनेक आसनं करतोय किंवा आपण प्राणायाम करतो म्हणजे भ्रामरी प्राणायाम असेल, उज्जय प्राणायाम असेल, सितरी सुकारी असेल, अनेक प्राणायाम करतो. तर आपल्याला असं वाटतं हे सगळं कुठेतरी त्या महामुनी पतंजलीने लिहिलेलं असतील असं, अशी एक सर्वसाधारण सगळ्यांची संकल्पना असते. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की महामुनी पतंजलीची जे 196 सूत्र लिहिली त्यातली फक्त 3 सूत्र आसनांसाठी आहेत आणि 5 सूत्र प्राणायामासाठी आहेत. म्हणजे उरलेल्या 188 सूत्रामध्ये कुठेही याचा आसन आणि प्राणायामाचा उल्लेख नाहीये. कारण काय, त्यांना अभिप्रेत जे होतं योग तो कैवल्यापर्यंत पोहोचण्याचं साधन होतं आणि त्यातली मधली ही शिडी आहे. म्हणजे कुठलीही साधना करता एक बैठक व्यवस्था हवी म्हणून त्यांनी आसनं म्हटलेली आहेत. एवढंच त्यांनी त्याचं महत्व दिलेलं आहे. म्हणजे फक्त 3 सूत्र म्हणजे कसं स्थिरम सुखम आसन, म्हणजे आसनामध्ये कसं बसावं, ते कसं करावं, त्याचे परिणाम काय होतील
हे फक्त सांगितलंय आणि प्राणायामामध्ये प्राण श्वासाची काय आवश्यकता असते, मनासाठी काय असते, हे फक्त उल्लेख केलेला आहे जाता जाता. बाकी योगाबद्दलचे आसन प्राण आपण जे म्हणतो त्याचा कुठेही उल्लेख त्यांनी केलेला नाही. एवढंच त्यांनी त्याच्याबद्दल तिथे त्याला, कारण त्या काळामधली जर व्यवस्था बघितली, सामाजिक व्यवस्था, नैसर्गिक व्यवस्था आणि आपण बघितलं मानवाची, तर ह्याचा उपयोग शरीर स्वास्थ्यासाठी करावा अशी त्यावेळी संकल्पना नव्हती. ते कैवल्यापर्यंत पोहोचण्याचं साधन होतं. मग हे आसनं आले कुठून, हे प्राणायाम आपण आलं कुठून, असा प्रश्न पडतो. तर ते सगळं हठयोगामध्ये आहे. एक साधारणपणे 1500 वर्षापूर्वीचा काळ घेतला तर हठयोगाचा काळ आहे. म्हणजे सातवाहन ऋषींचा हठप्रदीपिका असेल, घेरंड ऋषींची घेरंड संहिता असेल, शिवसंहिता असेल, गोरक्ष संहिता किंवा योग तारावली, असे अनेक ग्रंथ आहेत. या ग्रंथामधनं हा हठयोग आलेला आहे. आणि म्हणजे तेव्हा कुठेतरी त्यांना असं वाटलं की शरीर स्वास्थ्यासाठी सुद्धा याचा उपयोग करू शकतो. म्हणून ही आसनं असतील, हे प्राणायाम असतील, किंवा जालंधर बंद, मूलबंध, उडियान बंद म्हणतो ते बंद असतील, मुद्रा असतील, किंवा कपालभाती सारख्या जी आपण शुद्धिक्रिया करतो, नेली नेती, या सगळ्या शुद्धिक्रिया करतो, ह्याचा उल्लेख ह्या हठयोगामध्ये आलेला आहे. कारण काय, असं जरी असलं हठयोगामध्ये आता उल्लेख आला असला तरी त्याचा मूळ उद्देश मात्र कैवल्यापर्यंत जाण्याचाच आहे. पण नदी जशी कुठूनही वाहत आली तरी शेवटी समुद्रालाच मिळते. पण तिथपर्यंत जाताना ते आपल्या आजूचा बाजूचा प्रदेश जसा सुजलाम सुफलाम करून सोडते, तसंच कुठेतरी कैवल्यापर्यंत पोहोचताना या हठयोगामार्फत आपल्या स्वास्थ्याचा विचार सुद्धा त्याच्यातून केलेला आहे. आणि तिथे आपल्याला ते आसनांचा उल्लेख पहिल्यांदा आढळतो. त्यानंतर आपण जर काळ बघितला तर 700-800 वर्षापूर्वीचा संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम, नामदेव असतील, सूरदास असतील, संत तुळशीदास असतील, या संतांचा जर कालावधीचा आपण विचार केला तर त्यांनी भक्ती योगाचा प्रचार आणि प्रसार केलेला आपल्याला आढळतो. नाम, साधं नाम घेतलं किंवा मनापासून जर भक्ती केली तर पण आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो, अशी सगळी संतांनी आपल्याला शिकवण दिली. या शिकवणीबरोबर समाज प्रबोधनाचं मोठं कार्य सुद्धा संतांनी केलेलं आहे. महाराष्ट्रात नाथ संप्रदायाची खूप मोठी परंपरा आहे. त्यानंतर समजा आपण पुढे आलो, एक 300-350 वर्षापूर्वीचा कालावधी घेतला तर समर्थ रामदासांचं नाव घेतल्याशिवाय आपण पुढे सरकू शकत नाही. समर्थ रामदासांचा कालावधी बघितला तर त्या काळामध्ये परकीयांचं खूप मोठं आक्रमण आपल्याकडे होतं. मुघल सत्ता आपल्यावर राज्य करत होती. संपूर्ण आपली प्रजा होती, रयता होती, ती त्रासलेली होती. आणि हे सगळं समर्थ रामदासांनी भारत भ्रमण करताना हे सगळं कुठेतरी बघितलेलंच होतं. आणि त्याच वेळेला त्या आदिशक्ती जिजामाता, तिच्या मनात कुठेतरी स्वराज्य स्थापनेचा किंवा हिंदवी स्वराज्याची एक ठिणगी पडली होती. आणि त्या दृष्टीने शिवरायांना घडवण्याचं काम जिजामाता करत होती. जिजामातेच्या मनातलं हे शिवरायाने ओळखलं होतं आणि त्या दृष्टीने त्यांची पावलं चालली होती. मग त्यावेळेला गरज, भक्तीची गरज होती, ज्ञानाची गरज होती, त्याच वेळेला शक्तीची पण गरज होती. आणि हे समर्थ रामदासाने ओळखलं. त्यामुळे बाकीच्या संत परंपरेतून थोडंसं वेगळी वाट त्यांनी चोखाळली होती की त्यांनी आपल्याला आपली जी आपली शारीरिक ताकद आहे त्याला महत्व दिलं होतं. आणि बलोपासनेसाठी त्यांनी महत्व दिलं होतं. त्याने ठिकठिकाणी वीर हनुमानाची मंदिरं उभारली आणि लोकांमध्ये जागृती केली की जसं तुमचं मन सुदृढ होय किंवा मनाची ताकद खूप मोठी आहे, तेवढीच शरीराच्या ताकदीची सुद्धा आता कुठेतरी आपल्याला जाणीव केली पाहिजे किंवा त्याची गरज आहे समाजामध्ये, हे त्याने ओळखलं होतं. कारण जर इतिहास बघितलं तर आपल्याला आढळतं की शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या या कार्यामध्ये रामदास स्वामी आणि त्यांचे जे शिष्यगण होते त्या शिष्यगणांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी त्यावेळेला खूप मोठे संदेश पोहोचवण्याचं कार्य त्यांचे शिष्य लोक करत होते. म्हणजे शारीरिक आणि मानसिक असा दोन्ही पंथावरती. मनाचे श्लोक बघितले तर आपल्या लक्षात येईलच एवढं मोठं मानसिक व्यवस्थापन त्यामध्ये आहे. हे मोठं कार्य समर्थ रामदासांनी केलं होतं. त्यानंतर पुढे जाऊन रामकृष्ण परमहंस असतील, स्वामी विवेकानंदांचा राजयोग असेल किंवा पूर्ण स्वामी अरविंदांचा पूर्णयोग असेल, महेश स्वामींचा भावातीत योग असेल, असा अनेक प्रकारचे योग आहेत की ही वाटचाल पुढे आहे. म्हणजे गोयंकांचा आपला विपश्यना योग असेल, ब्रह्मकुमारींचा ब्रह्मयोग असेल, अशी योग परंपरा पुढे आलेली आहे. आणि आज जर आपण बघितलं तर आपल्याला असं आढळतं की रामदेव बाबांनी पतंजली योग मार्फत मोठं कार्य केलेलं आहे. रविशंकरांचा आर्ट ऑफ लिव्हिंग असेल किंवा आपल्याला नागेंद्रजी आहेत, म्हणजे बेंगलोरला विवेकानंद संस्था असेल, आपले माननीय पंतप्रधान मोदीजी त्या संस्थेशी जोडलेले आहेत, ती संस्था असेल, आपली योग विद्याधाम नाशिक आहे, मंडलिक सरांची संस्था आहे, अशा अनेक संस्थेमार्फत आता या योगाचा प्रचाराचं आणि प्रचाराचं काम चालू आहे. त्यात एका नावाचा आवर्जून आपल्याला उल्लेख करायला लागेल, तो म्हणजे जनार्दन स्वामी. आता या जनार्दन स्वामींचं कार्य आहे ते नागपूरमध्ये आहे. रामदेव बाबा ज्यांचा उल्लेख करताना माझे गुरु किंवा ज्यांच्या खांद्याला बसून आम्ही योग शिकलो असा उल्लेख करतात ते जनार्दन स्वामी. त्यांचं कार्यक्षेत्र नागपूर आहे. आणि त्यांचं एक मोठं काम असं आहे की त्यांनी आतापर्यंत ज्या महिला योगाचे क्लास घ्यायला पुढे सरकत नव्हत्या
त्यांच्यासाठी त्यांना पुढे आणलेले आहे जनार्दन स्वामींनी. आणि आपल्यासाठी अजून एक अभिमानाची गोष्ट आहे की हे जनार्दन स्वामी आपल्या कोकणातले आहेत. म्हणजे मूळ कुडाळ, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कवठी गावचे ते आहेत. आणि त्यांचं प्राथमिक शिक्षण इकडेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोळवली वगैरे इकडे झाले. आणि इथून पुढे ते भारत भ्रमण करत करत पुढे गेले आणि नागपूरमध्ये स्थिरावले. नुकतंच आम्ही लोकमान्य टिळक स्मारक मंदिरात त्यांचं तैलचित्र सुद्धा लावलेलं आहे कलादालनामध्ये, कधीतरी अवश्य ते पण बघा. हे करत असताना अजून एका व्यक्तीचा उल्लेख आपल्याला आज करायला लागले, तो म्हणजे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी. कारण आताच आपण बघितलं, आपण जेव्हा आपण असं म्हणतो की योग साधना किंवा योग आयुर्वेद असेल, ही आमची भारत देशाचं आहे, आमची परंपरा आहे आणि जगाला आम्ही हे देणगी दिले, असं कुठेतरी आपण म्हणत असताना असं लक्षात येत होतं की परदेशामध्ये ह्याच्यावर खूप अभ्यास चाललाय. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये मला जरी कवेलापर्यंत पोहोचायचं नसेल तरी ह्याचा उपयोग मी माझ्या शरीर स्वास्थ्यासाठी किंवा सामाजिक स्वास्थ्यासाठी कसा करून घेऊ शकते, याचा अभ्यास इतर देशातले लोक करतायत. आणि आपला जो आहे स्वतःचा योग, आपण मात्र कुठेतरी तिथे मागे पडतोय. मग असं व्हायचं कधीतरी त्या हळदीच्या पेटर्न सारखं दुसरे देश होऊन याच्या फक्त सांगायचे, असं कुठेतरी या मोदीजींच्या लक्षात आलं. आणि त्यांनी 2014 साली संयुक्त राष्ट्रसंघामध्ये हे ठासून सांगितलं की हा योग आमचा आहे आणि कुठेतरी आपण एक दिवस योग दिन म्हणून साजरा करूया जागतिक पातळीवर, असं त्यांनी मांडलं. आणि 21 जून 2015 पासून हा योग दिन संपूर्ण जगामध्ये साजरा करायला सुरुवात झाली. भारतासहित जवळजवळ 175 देशामध्ये त्यावेळेला योग दिन साजरा केला झाला. आता अजून त्याच्यात वाढ झालेली आहे. आणि तुमच्या पण सगळ्यांच्या लक्षात येईल, गेल्या 10 वर्षामध्ये या योगाचा प्रचार आणि प्रसार वाढलेला आहे. अजून या मोदीजीने म्हणा किंवा आयुष मंत्रालयाने अजून एक काम केलं की आताच मी तुम्हाला एक 4-5 संस्था सांगितल्या, तशा अनेक संस्था आहेत भारतामध्ये की ज्या योगाचं प्रशिक्षण देत आहेत. सगळ्या संस्थांचा मूळ बेस तोच आहे की अष्टांग योगच आहे. पण ते करत असताना कुणीतरी प्रत्येक कुठल्या गोष्टीवर ज्यादा जोर द्यायचा, कुठे द्यायचा, प्रत्येकात थोडंसं काहीतरी वेगवेगळे पण आहे. तर त्यांनी आयुष मंत्रालयामार्फत ह्या सगळ्यांना एकत्र केलं, त्या सगळ्याचं एकत्रीकरण सगळ्या संस्थेच्या लोकांना बोलवलं आणि एक प्रमाणित असा अभ्यासक्रम तयार केला आयुष मंत्रालयाने. 3 टप्प्यामध्ये तो अभ्यासक्रम आहे आणि त्याची पुस्तकं तयार केली. तो अभ्यासक्रम ऑनलाईन पण तो अभ्यासक्रम आहे. आणि ह्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्यांकडे दिला तो अभ्यासक्रम आणि आयुष मंत्रालयामार्फत आता अभ्यासक्रम राबवला जातो. आणि भारतातल्या आणि भारताबाहेरच्या लोकांना आपली संस्कृती काय, आपली परंपरा काय, आपले वेद काय आहे, या सगळ्याचं मार्गदर्शन या आयुष मंत्रालयामार्फत केलं जातंय. आणि त्याचा परिणाम नक्कीच दिसायला लागलाय. खूप लोक त्याकडे आता ओढली गेलेली आहेत. हा झाला थोडासा इतिहास. खरं आपलं असं ठरलं होतं की यामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांबद्दल बोलायचं. पण आता मी मगापासून जी नावं घेते ते घेताना तुमच्या पण लक्षात आलं असेल की ह्याच्यामध्ये स्त्रियांची नावं येत नाहीयेत किंवा कमी आहेत. याचा अर्थ स्त्रियांना योग माहिती नव्हता असं नाही, किंवा योग साधना ते करत नव्हत्या असं नाहीये. गार्गी मैत्री सारख्या ज्या स्त्रिया होत्या ते योग साधना करत पण होत्या, पण मध्यंतरीच्या काळामध्ये कुठेतरी थोडीशी स्त्रियांमध्ये मागे पडल्या. पण त्यातून आवर्जून मी 1-2 नावाचा उल्लेख करेन. त्यामध्ये हौसाजी योगेंद्र. हौसाजी योगेंद्र या जी मुंबईमध्ये संस्था आहे योगा इन्स्टिट्यूट, 1917 मध्ये वगैरे जी स्थापना झाली, 200 वर्ष झाले त्या संस्थेला, जी योगाबद्दलचा अभ्यासक्रम घेते किंवा काम करते. तर त्याच्या या हौसाजी योगेंद्र आहेत, अध्यक्ष आहेत त्या. त्यांचा मूळ जन्म त्या मध्य प्रदेशमधल्या इंदूर मधले आहेत. पण नंतर शिक्षणासाठी त्या मुंबईत आल्या, BSc झाल्या, LLB झाल्या. आणि विशेष म्हणजे त्यांच्या वडिलांकडून त्यांना योगाची थोडी माहिती मिळाली होती. आणि त्या जेव्हा मुंबईत आल्या, ते मुंबईची योग इन्स्टिट्यूट जी संस्था आहे, योगेंद्रजी त्याचे प्रमुख होते. तर त्यामध्ये जयदेव योगेंद्रजी आहेत, यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यामुळे त्यांचे सासरे आणि सगळं त्यांचं घराण्याच्या योगाशी कुठेतरी जोडलं गेलेलं होतं. म्हणून ह्या हौसाजींचा सुद्धा योगाकडे ओढा अधिक वाढला. मग त्यांनी सुद्धा योगा शिकल्या आणि त्याच्यामार्फत क्लास घ्यायला त्या सगळ्यांना बायकांना सुद्धा त्यांनी योगा शिकवायला सुरुवात केली. त्यांचं जे मूळ लक्ष होतं ते अशांकडे होतं की ज्यांना जो एक उच्च मध्यमवर्गीय वर्ग सोडला तर निम्न मध्यमवर्गीय वर्ग सोडा, की ज्यांना योगापर्यंत ते जाऊ शकत नाही, तर त्या महिलांना कुठेतरी योग काय आहे, आसनं काय आहेत, प्राणायाम काय आहे, किंवा ह्याची ओळख करून द्यावी हे त्यांच्या मनात होतं. आणि जी पुढची पिढी, ज्या पुढच्या पिढीच्या खांद्यावर उद्याच्या भारत देशाची धुरं आहे, त्या पुढच्या पिढीला कुठेतरी आपला हा एवढा मोठा ज्ञानसंपन्न वसा आहे तो त्यांना माहिती करून द्यावा असं कुठेतरी त्यांच्या मनात होतं. म्हणून त्याने आपलं जो टार्गेट किंवा आपला जो हे ठेवलं होतं समोर, डोळ्यासमोर कुठला वर्ग असेल तर हा वर्ग ठेवला होता आणि त्यासाठी त्यांनी काम केलं होतं. त्या संदर्भात त्यांनी बरीच पुस्तकं पण लिहिले. अर्थातच ती पुस्तकं गुजरातीतून आहेत आणि इंग्रजीतून आहेत, पण बऱ्याच ग्रंथसंपदा त्यांची आहे.
तुम्हाला कोणाला आठवत असेल जुन्या लोकांना तर 1980 सालामध्ये डीडी नॅशनल एकच चॅनल होतं त्यावेळेला. त्याच्यावर योगा फॉर बेटर लाईफ अशी एक सिरियल योगाबद्दल यायची आणि ती या हौसाजी योगेंद्रजी याने ती सुरू केली होती त्यामार्फत. म्हणजे 50 वर्षापूर्वी आपल्याला वाटत नाही इथे कोण आपण योगा करत होतो किंवा त्याकडे सर्वसामान्य लोक त्याकडे वळत होती असे. कारण तोपर्यंत सगळ्यांना असंच वाटत होतं योगा म्हणजे काहीतरी हिमालयात जाऊन तपश्चर्या करण्यासारखं काही आपल्यापर्यंत नाही असं. तर त्यावेळेला त्यांनी या योगावरची सिरियल सुरू केली होती. योगाबद्दल त्यांनी लिखाण तर विपुल केलेलंच आहे. आपल्या भारतात असेल, आपल्या भारताबाहेर असेल, म्हणजे कॅनडामध्ये, अमेरिकामध्ये, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी योगाचं प्रशिक्षण दिलं होतं. योगाचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. लायन्स क्लब कडून असेल, रोटरी क्लब असेल किंवा आता आपण योग दिन साजरा करायला सुरुवात केली 10 वर्ष झाली त्याला. त्यामध्ये पुणा किंवा कलकत्ता अशा ठिकाणी त्या योग दिनला प्रमुख म्हणून गेल्यात आणि त्यांनी मार्गदर्शन केले तिथे. अशा अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत. विशेष म्हणजे 2019चा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीने दरवर्षी एका योगातल्या व्यक्तीला जो पुरस्कार दिला जातो, तर 2019 साली ह्या हौसाजी योगेंद्रजी यांना तो पुरस्कार मिळालेला होता. अशा या हौसाजी योगेंद्र त्यांनी खूप मोठं कार्य केले. 2000 जेव्हा आपण म्हणतो कोरोना काळ जेव्हा होता आणि कोरोना काळामध्ये सगळं ठप्प होतं आणि शारीरिक बरोबर मानसिक शक्तीची जेव्हा गरज होती, कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तेव्हा आजाराने लोक कमी केली, भीतीने जास्त त्रास झाला. त्या काळामध्ये ऑनलाईन योगा वर्ग घेण्याचं काम सुद्धा या हौसाजी योगेंद्रजींनी केलेलं होतं त्याने. नंतर आयुष मंत्रालयाचा अभ्यासाचा उल्लेख केला मी थोड्या वेळापूर्वी. त्या अभ्यासक्रम तयार करण्यात सुद्धा या हौसाजी योगेंद्रजी यांचा मोठा वाटा आहे. अशा काही महिला आता यामध्ये यायला लागलेल्या आहेत. योग विद्याधामच्या नाशिकचे विश्वास मंडलिक सर आहेत, त्यांच्या पत्नी पौर्णिमाताई मंडलिक आहेत, ज्या समितीच्या आहेत मुळात. त्यांनी सुद्धा आता योगाचं बरंच कार्य केलंय. प्रजापिता ब्रह्मकुमारींचा जो ब्रह्मयोग आहे त्यामध्ये सुद्धा महिला मोठ्या प्रमाणात कार्य करतायत. म्हणजे आता हळूहळू महिलांचं यामधलं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. पण मोठं त्याच्याबद्दल चरित्र घ्यावं आणि बोलावं असं एवढं त्याच्याबद्दलची माहिती नसल्यामुळे मी आता थोडंसं या योगाकडेच वळते. आता जेव्हा आपण योग म्हणतो तेव्हा आपल्यापुढे प्रश्न पडतो नेमका योग म्हणजे काय आहे या योगाची व्याख्या काय काय आहे. तर महामुनी पतंजलीने या योगाची व्याख्या करताना असं म्हटलंय, योग चित्तवृत्ती निरोधः. म्हणजे काय तर आपल्या चित्ताच्या, म्हणजे इथे विचार करताना योगाबद्दल बोलताना चित्त मन यामध्ये थोडासा फरक आहे. पण आपण त्या खोलात न शिरता योग म्हणजे चित्त किंवा मन असं घेऊन बोलूया की ह्या चित्ताच्या किंवा मनाच्या ज्या अनेक वृत्ती आहेत, म्हणजे मग आनंद असेल, दुःख असेल, द्वेष असेल, चिडणं असेल, क्रोध असेल किंवा हे सगळे षड्रूप आहेत, षड्रूप जे आहेत आपले, ह्या अशा अनेक वृत्ती आहेत मनाच्या. त्या वृत्तींचा कुठेतरी निरोध करणे, विरोध म्हटलेलं नाहीये, ते निरोध करणे, रोखणे. म्हणजे आपण बघा आपल्याला जरासं काही थोडंसं आपल्या मनाविरुद्ध घडलं तर आपल्याला राग येतो, थोडंसं काहीतरी मनासारखं झालं तर आपण आनंदाने उल्लसित होतो. म्हणजे या छोट्या छोट्या ज्या गोष्टीचं आपण जे आपल्या मनाचे पटकन प्रतिक्रिया देतो आणि आपलं असं जे धावत असतं मन, तर ते कुठेतरी अंतरात त्यात थांबवणे, रोखणे आणि त्याचा आपल्या शरीरात परिणाम न करू देणे, याला त्यांनी योग म्हटलेला आहे. किंवा भगवद्गीतेमधले आपण जर म्हटलं की समत्वं योग उच्यते, म्हणजे सगळीकडे जे आपण बघतो म्हणजे आपल्या समोर ह्या ज्या सगळ्या भावना येतात त्या भावनाकडे समदृष्टीने पाहणे म्हणजे वाहवत न जाणे, ह्यासाठी याला योग म्हटलेलं आहे. मग आता आपल्याला आपण असं म्हणू की आपण सर्वसामान्यपणे बघितलं तर सगळ्यांच्या डोळ्यासमोर योग म्हटल्यानंतर आसन आणि प्राणायामच येतात. पण आसन म्हटलं तर ती तिसरी पायरी आहे, प्राणायाम म्हटलं तर ती चौथी पायरी आहे. पण त्याच्या आधीच्या 2 पायऱ्या आहेत, ते आहेत यम आणि नियम. मग यम काय आहे तर यम म्हणजे समाजात आपण ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजात वावरताना काही आपल्याला नियम सांगितलेले आहेत. मग ते काय आहेत? सत्य आहे, अस्तेय आहे, अहिंसा आहे, अपरिग्रह आहे, ब्रह्मचर्य आहे. आपण मला सगळ्यांना आपल्याला हे सगळं माहिती आहे. आम्ही नेहमी खरंच बोलतो, आम्ही कुठे अहिंसा करतोय, मी कोणाला मारायला मी साधी मुंगी पण मारत नाही. पण आपल्या धर्मामध्ये किंवा आपण म्हणतो ना हिंसा म्हणजे फक्त मारणेच म्हटलं नाहीये, तर आपल्या बोलताना पण असे कमी जास्त शब्द जाणे, दुसरा आपल्या समोरची व्यक्ती दुखावली जाणे, ही सुद्धा हिंसा आहे. असते आपण जेव्हा म्हणतो मी चोरी करत नाही, मग दुसऱ्याचं लिखाणसह जेव्हा आपण आपल्याच्या नावे होतं ती सुद्धा एक प्रकारची चोरीच असते. म्हणजे त्याच्या खूप खोल छटा आहेत. आणि त्यातली एखादी जरी आपले अपरिग्रह म्हणजे काय की गरजेपेक्षा जास्त वस्तूंचा साठा न करणे. म्हणजे हे जर आपण म्हटलं ब्रह्मचर्य म्हणजे काय, ब्रह्मचर्य याचा अर्थ की लग्न करू नका असं नाहीये. ब्रह्मचर्य याचा अर्थ आहे की आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहणे हा बरोबरचा अर्थ आहे. पण आपल्या अंगात जी ताकद आहे, आपल्या अंगात जी शक्ती आहे ती अनाठाई खर्च न करणं, योग्य ठिकाणी विवेक बुद्धीने वापरणं, हा पण त्याचा एक अर्थ आहे. म्हणजे हे सगळं जर आपण करत असू, हे जर पाहत असू, तर आपले निम्मे आजार किंवा आपल्याला निम्म्या समस्या तिथेच निघून जाणार आहेत. म्हणजे विचार कर की जर ह्या 5 जणांचा विचार केला तर
म्हणजे हे जर आपण नियम पाळत असू तर आपण पुढे जा असं महामुनी पतंजली सांगतायत. दुसरी पायरी ते नियम सांगताय. नियम काय आहेत? जसं मी म्हटलं हे समाजात वावरतानाचे आहेत, तसे नियम काय आहेत? तर नियम आहे स्वतःसाठीचे नियम आहेत. काय तर सकाळी लवकर उठायचंय, आपले शौचालय आपली जी कामं आहेत ते करायचे, सगळी कामं करताना तुम्ही आनंदाने करायचं आहे. नंतर स्वाध्याय म्हणजे तुमचा जो काय म्हणजे आता स्वाध्याय म्हणजे तुम्ही म्हणा, आता आम्हाला कुठे अभ्यास आहे, ती लहान मुलं करतात. पण मी जर ऑफिसमध्ये काम करत असेल तर नोकरीसाठी लागणारा जो जी माझा अभ्यासक्रम आहे, म्हणजे एखादा मला नवीन काम करताना ते मला शिकण्यासाठीचं नवीन काय अपडेट घेणं असेल, किंवा आपण स्वयंपाकघरात स्वयंपाक करतो एखाद्या वेळेला, तर सगळ्यांना घरातल्यांचा स्वास्थ्याचा विचार करून तो स्वयंपाक करणे असेल, हे सगळं स्वाध्यायामध्येच येतं. हे सगळं आहे. नंतर ईश्वर प्रणिधान आहे. म्हणजे आपण जे काय करतोय त्या सगळ्याच्या मागे कुठेतरी तो नियंता आहे, कुठेतरी ती शक्ती आहे. मी म्हणजे सगळं नाहीये. तर हे सगळं कुठेतरी मान्य करणं आणि त्या ईश्वराप्रती ते सगळं अर्पण करणं, असं जे ते म्हणजे नियमामध्ये येतं. मग तुम्ही विचार करा, हे जर एवढं सगळं आपण पाळत असू तर आपल्याला जगणं किती सोपं होऊन जाईल. मग हे सगळं तुम्ही पाळा आणि मग पतंजली म्हणतात तुम्ही आसनांकडे वळा. आता आसन म्हटल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे. आता आपण आता हा विचार करतोय, हा मी कैवल्यापर्यंत पुढच्या बाऱ्या सोडून आपण तुमच्या माझ्यापुरताच विचार करूया, की आता सर्वसामान्य लोक आपण काय करू शकतो. तर मग असं जर आसन आपण म्हटलं, तर आता आसनांचा काय उपयोग आहे किंवा ती आसनच का करायची? कोणीतरी म्हणाले मी धावायला जातो, मी पळायला जातो, मी बॅडमिंटन खेळतो, मी अमुक खेळतो, मी कबड्डी खेळतो. मग आसनच का करायला हवीत? काय तेवढ्या आसनामध्ये आहे? कोणत्या शरीराच्या अशा हालचाली करणार? किंवा बऱ्याच जणांना असं वाटतं ते काहीतरी कंटाळवाणं आहे. बापरे! 1 तास काय ते योगा करायचं म्हणजे ते खूप कंटाळवाणं असेल. पण तुम्ही करायला लागल्यावर तुम्हाला कळेल ते कंटाळवाणं मुळीच नाहीये आणि त्याचा किती उपयोग आहे. म्हणजे योगाबद्दल असं म्हटलं आता योग कुणी करावा? असं म्हटलं तर असं म्हटलं की एक 10-12 वर्षानंतर 12 वर्षापासून आपलं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत योग कधीही करू शकतो. कोणीही करू शकतो. आता 12 वर्षाचा कालावधी का दिलाय? कारण 12 वर्षापर्यंत आपल्या हाडांची वाढ नीट होत नसते. त्यामुळे त्या जर हाडांची वाढ न होता तुम्ही जर शरीर कसं पण वापरलं आणि हाडांना एकदा इजा झाली तर तुम्हाला ते आयुष्यभर तरी दुखापत होऊ शकते. म्हणून तो एक 12 वर्षापर्यंत जो कालावधी दिलाय तोपर्यंत मोठी आसनं सांगितलेली नाहीत तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही तुमच्या शरीर स्वास्थ्याप्रमाणे तुम्हाला झेपेल त्याप्रमाणे. योगाचं मुळातच एका आसनांचं सोप्याकडून कठीणाकडे. डायरेक्ट असं पाय वरती आणि शरीर वर करायला जायचं नाहीये. आपल्याला जसं जसेल तसं सोप्याकडून तुम्ही सुरुवात करू शकता. बरं ही आसनं किंवा का करायची आसनं? तर आपलं आसनं करायची ते शरीरासाठी करायचे म्हणजे थोडंसं मग आपल्याला आपल्या शरीराकडे वळायला लागेल किंवा शरीराबद्दल बघायला लागेल. आता आपलं शरीर म्हटलं तर शरीर आपलं असंख्य पेशीने बनलेलं आहे. कोट्यावधी पेशीने हे शरीर बनलंय. मग आपलं शरीर ह्या अस्थींच्या सागाड्यावर उभं आहे. जशी एखादी बिल्डिंग बांधताना आपण बघतो काय ते पहिल्यांदा चिरे वगैरे ठेवतात रेख असा. तुम्ही त्याच्यानंतर तो सांगाडा असतो. त्याच्यानंतर ते इमारत ती उभी राहते. तशीच आपल्या शरीरामध्ये तो अस्थींचा सांगाडा आहे. त्याच्यावरती आपल्या या शरीराची इमारत उभी आहे. आपलं शरीर म्हटल्यानंतर आपल्याला दिसतं की 2 डोळे, कान, नाक हे आपलं आपण बाह्य जे शरीर बघतोय हेच आपल्याला नसते. पण आपलं खरं शरीराचं जे कार्य करणारे घटक आहेत ते आतमध्ये आहेत. मग ते रक्ताभिसरण संस्था असेल, रुधिराभिसरण संस्था असेल, श्वसन संस्था असेल, पचन संस्था असेल, उत्सर्जन संस्था असेल, ह्या सगळ्या आतमधल्या ज्या 9 संस्था आहेत त्या आतमध्ये काहीतरी काम करत आहेत म्हणून आपलं शरीर उभं राहतंय, की ज्याचा विचार आपण करत नाहीये. ते काय म्हणते माणसाची एक सहज प्रवृत्ती आहे. सहज म्हणजे जन्माला येताना आलेली. काय प्रवृत्ती आहे आपली? जे जे फुकट मिळालंय त्याच्याकडे जोपर्यंत त्याला काहीतरी होत नाही तोपर्यंत बघायचं नाही. शरीर मला फुकट मिळालं पण जोपर्यंत ते दुखत नाही, देतो त्रास देत नाही तोपर्यंत आपण त्याच्याकडे बघत नाही. ही आपली मानवी प्रवृत्तीच आहे. मग जे शरीर आहे म्हणजे अगदी हृदय बघितलं, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत हृदयाचं काम चालू आहे. टिक 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 चालू आहे ती. ती ज्या क्षणी बंद करेल त्या क्षणी आपलं आयुष्य संपणार आहे. इतकं अविरतपणे काम करणाऱ्या ह्या हृदयावरती कधी कुठल्या बाबतीत ताण येतोय, काय येतोय आपल्याला लक्षात नसतं. आपण मोठे मोठे अन्नाचे घास घेत असतो. भाकरी खा, चपाती खा, भाजी खा, पोळी खा. हे सगळं अन्न जे आपण घेतो पोटामध्ये त्याचं रक्तात रूपांतरण करणे. तुम्ही भाजी खा, भाकरी खा, जिलबी खा, रसगुल्ला खा. सगळ्याच्या शेवटी रक्तच बनायचंय. म्हणजे केवढी मोठी प्रयोगशाळा आपल्या यकृतामध्ये इथे आहे आपल्याकडे. आपल्या शरीरामध्ये आपल्याला कल्पना पण नसते. आपण बघतो की एवढ्या प्रयोगशाळेत एवढं तयार होतंय, काय विज्ञानाने प्रगती केली. अरे माझं शरीर केवढे प्रगती केली, काय आहे माझ्या शरीरामध्ये एवढं करतंय. त्याची आपल्याला माहिती पण नसते कारण ते काम चालू आहे. मला त्याच्यात काय करावं लागत नाही ना, ते आपोआप चालू आहे ना, मग आपण बघत नाही आहोत त्याच्याकडे. प्रत्येक गोष्टीतच असं होतं. त्याच्यामुळे जोपर्यंत ते मग त्यासाठी काय व्यायाम करायला हवंय का किंवा त्याचं कार्य वाढावं. उदाहरण दाखल जठर आहे, लहान आतड आहे. त्याला कुठेतरी त्याचं काम कमी व्हावं म्हणून आपण काय करू शकतो का?
करू शकतो, आपल्याकडे आहे, त्याचा उपाय आहे. काय त्याचा उपाय आहे? तर आपलं तोंड. आपल्या तोंडामध्ये जे 32 दात दिलेत, म्हणजे तो एक मिक्सर दिला आपल्या तोंडामध्ये. आपण जे घास घेतो, ते घास घेताना जेव्हा आपल्याकडे जठरामध्ये किंवा लहान आतड्यामध्ये जातात, जेव्हा त्याचं पचन होतं, तेव्हा आपल्या जठरामध्ये तिथे असे काय स्क्रू बसवलेले नाही किंवा करवत नाहीये त्याचं बारीक बारीक तुकडे करायला, रक्तात रूपांतर करा. तिथे मऊ मखमलच आहे आतड्यामध्ये. मग कुठे मिक्सर आहे? तो माझ्या तोंडामध्ये आहे. मग माझं काय कर्तव्य आहे? आपले पूर्वज सांगायचे ना, जरा 32 वेळा तो दात घास चावून 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 खा. का खा? कारण मिक्सर इथे आहे. तर तो घास जर कमी तुम्ही चावून चावून त्याचा लगदा करून पुढे सरकवला, तर माझ्या जठराचं आणि माझ्यात लहान आठवड्याचं मोठ्या आठवड्याचं काम कमी होणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपला महाराष्ट्रीयन आहार जर आपण बघितला, आपलं ताट बघितलं जेवणाचं, पोळी भाजी असेल, भात असेल, वरण असेल, हे सगळे पदार्थ बघितले तर पोळी आणि भाजी मुख्य जर भाकरी असेल तर जास्त पदार्थ पिष्टमय पदार्थ आहेत. त्याच्या बाजूला डाळ असेल, प्रथिन असेल, भाज्या असतील, जीवनसत्व असतील, चटणी कोशिंबीर असेल, जर थोड्या प्रमाणात खावं असं असेल, ताक असेल, जे अमृत म्हटले पेय त्याला ते असेल, तर सगळं करताना जो पिष्टमय पदार्थ आहे, तो पिष्टमय पदार्थाचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या तोंडामध्ये जी लाळ आहे त्यातलं जे टायलिन आहे ते 70% पिष्टमय पदार्थाचं पचन करू शकतं. म्हणजे जो जास्त भाग आपण घेतोय तो जर आपण तोंडातून पचन करून पुढे सरकवला तर ह्या माझ्या शरीराचं काम कमी होणार आहे. पण हा आपण विचार करतच नाहीये. दुसरं जर आपण बघितलं, शरीराचा विचार केला, एक पाठीचा कणा घेतला आपण, तर पाठीच्या कणाची रचना कशी आहे? तर पाठीचा कणा इथे मानेजवळ थोडासा तो पुढे आहे. ती जर आपले पाठ आहे तिथे थोडासा तो मागे आहे. परत कमरेकडे तो थोडासा पुढे आहे आणि या गुदद्वाराकडे इथे तो थोडासा मागे आहे. म्हणजे ही 33 मणक्यांची माळ आहे ती अशी 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 आहे. आपण जेव्हा रोजची कामं करतो तेव्हा काय होतं, आपण पुढे वाकून कामं करतो. मानेजवळ तो कण्याची रचना पुढे आहे, कमरेजवळ ती कण्याची रचना पुढे आहे. आपण अजून पुढे वागतो, म्हणजे अजून त्याला आपण पुढे सरकवतो. मग काही दिवसांनी आपल्याला कंबर दुखीचा त्रास होतो. कारण काय, आपण कधी ती उलट्या दिशेने ते वळवण्याचं कार्य कधी केलेलंच नसतं, किंवा असं बाजूला वाकून पीळ देण्याचं जे काम आहे ते आपण कधी केलेलंच नसतं. आपण एकाच बाजूने कायम वाकत असतो. मग जी आसन आहेत, भुजंगासारखं आसन असेल, अर्धमचंद्रासारखं आसन असेल, धनुरासारखं आसन असेल, त्या आसनामध्ये बरोबर ह्याच्या उलटी क्रिया केली जाते आणि तुमच्या पाठीचा कणा एकतर पिळला जातो किंवा विरुद्ध दिशेने वाकवला जातो. त्यामुळे आपोआपच त्या पाठीच्या कणाची जी कार्यक्षमता आहे ती वाढीस लागते. हा पाठीचा कणा खूप महत्वाचा आहे. कारण काय, आपण त्याच्यामुळेच उभे राहतोय, चालतोय, पळतोय, ही कार्य करू शकतो. अजून एका दृष्टीने तो महत्वाचा आहे की आपल्या मेंदूतून जो मज्जारज्जू गेलाय तो पूर्ण मज्जारज्जू ह्या 33 मणक्यांच्या माळेतून गेलाय आणि त्या मज्जारज्जूला असे जे मज्जा तंतू जोडलेले आहेत ते पूर्ण शरीरभर पसरलेले आहेत. जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो आणि एखाद्या गरम तव्याला हात लागतो तेव्हा पटकन आपण आपला हात मागे घेतो. अशा एका क्षणाच्यात आपल्याला ती सूचना मिळते मेंदूला, मेंदूकडून ते आपल्या बोटापर्यंत का हात मागे घे, पुढे गरम आहे. किंवा आपण चालत असताना समोर खड्डा आला किंवा एखादं जनावर आलं सापासारखं, तर पटकन आपण तिथे थांबतो. म्हणजे त्या पायाला थांबण्याची सूचना एका क्षणात दिली जाते. ते मेंदूकडून ह्या मज्जारज्जू मार्फत, ह्या मज्जातंतू मार्फत दिली जाते आणि आपण त्या क्षणी तिथे उभे राहतो. म्हणजे ह्या सगळ्या दृष्टीने सुद्धा तो माझ्या पाठीचा कणा खूप महत्वाचा आहे. पण आपण रोजच्या व्यवहारामध्ये असा विचार आपण कधी करत नाही. मग जर ही आसनं केली आपण तर त्या आसनामार्फत या सगळ्याला व्यायाम मिळणार आहे. मग असेच मी म्हटलं की जठर असेल, लहान आतडं असेल, मोठं आतडं असेल, ह्या सगळ्यांना, किंवा आपलं शरीरामध्ये अंतःस्रावी ग्रंथी आहेत, की मेंदूमध्ये पिट्युटरी ग्रंथी आहे, एवढी छोटीशी चिंचोक्या एवढी ग्रंथी आहे, पण तिला राणी ग्रंथी असं म्हटलं जातं. कारण संपूर्ण शरीराचं नियंत्रण करण्याचं काम त्या पिट्युटरी ग्रंथीतून जे हार्मोन्स स्रवतात त्यातून होत असतं. माझ्या घशाची थायरॉइड ग्रंथी आहे, माझ्या मानेच्या मागे पॅराथायरॉइड ग्रंथी आहे की माझी कॅल्शियम लेवल ठेवते, स्वादुपिंड आहे, तिथे इन्शुलिन स्रवणारी ग्रंथी आहे, ॲड्रेनल ग्रंथी आहे. अशा अनेक ग्रंथी माझ्या शरीरामध्ये आहेत आणि त्यांच्यामध्ये अगदी मिली एवढ्या छोटा छोटा हार्मोन्स ठेवतात. पण माझ्या शरीरातलं, माझी तब्येत कशी असावी, मला डायबिटीज व्हावा की नाही, मला थायरॉइड व्हायचं की नाही, हे सगळं ते ठरवतात. तर त्यांना व्यायाम किंवा त्या ग्रंथींना व्यायाम देण्याचं काम किंवा त्यांचं कार्य नीट करण्याचं काम आपण आसनातून या करू शकतो. अजून एक मुद्दा आहे की आपण जेव्हा असं म्हणतो, आपण हे का करणार आहोत, प्रयोग का करायचे, आसनं करायचे, प्राणायाम करायचे का करणार आहोत, त्याच्यामागे कुठेतरी आपली काय संकल्पना आहे, मला आरोग्यासाठी मी करणार, माझ्या निरोगीपणासाठी करणार. मग जर मी आरोग्यासाठी करणार, मी निरोगीपणासाठी करायचं, मुळात आरोग्य कशाला म्हणायचं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. काय आरोग्य, नाही मला आत्ता काय होत नाही, मी छान आहे, पण मी भरपूर माझं आयुष्य 70 वर्ष 80 वर्ष मी छान जगते,
पण मी त्या मुठभर गोळ्या घेऊन जगते, चालेल का? किंवा मला सगळं आहे, माझ्याकडे सगळी सुख आहे, पण मी कायम असे आळसवलेली असते, किंचित आहे बाबा काहीतरी चालले व्याख्यान, मला कोण जाणार ते उठून तिथे, असं म्हणून मी कंटाळल्यासारखं करते. इतकं छान सूर्यप्रकाश पडलाय किंवा छान श्रावण महिन्यासारखं एकदम सुंदर श्रावण महिना आहे, पण मला त्यातलं काही सौंदर्य दिसतच नाहीये. मी कायम त्रासलेली, कंटाळलेली, काय ती माझी रोजचीच करायची असं जर मित्र, तर मी आरोग्यपूर्ण आहे का? आरोग्याची व्याख्या करताना WHO ने हूने आरोग्याची व्याख्या केली, ती अशी केली की आपल्या शरीरातली त्रिदोष. कुठले त्रिदोष? तर वात, पित्त, कफ. आता ह्याला त्रिदोष म्हटलेत, पण हे संपूर्ण गरजेचे आहेत. वात, पित्त आणि कफ याने आपल्या शरीर बनलंय. आपल्या शरीरामध्ये लहान आपण असताना या कफाचं प्राबल्य जास्त असतं, तरुणपणामध्ये पित्ताचं प्राबल्य जास्त असतं, आणि जसं वय वाढतं त्याच्याप्रमाणे आपल्याला वात प्रकृती आपली वाढीत लागते. म्हणजे हे नैसर्गिक थोडं थोडं होतं, पण हे तिन्ही आपल्या शरीरामध्ये आहेत, आणि तिन्हीचं प्रमाण जर सारखं संतुलित, सारखं म्हणजे संतुलित योग्य असेल तर आपलं शरीर स्वस्थ असतं. दुसरी व्याख्या काय केली की आपल्या शरीरामधले जे सप्तधातू आहेत, कुठले सप्तधातू आहेत? रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, हे सप्तधातू आहेत. त्याचं प्रमाण योग्य हो शरीरातलं. पुढे जाऊन काय म्हटलंय? आपला जठराग्नी योग्य प्रमाणात प्रदीप्त होत असेल, म्हणजे काय? मला जर वेळेत भूक लागत असेल आणि माझ्या शरीरातले जर पचन नीट होत असेल तर मी स्वस्थ आहे. आता ह्याच्यावरून सगळ्या बायकांना आठवत असेल बघा, तुम्ही लहान मुलांना जेव्हा आपण डॉक्टरकडे घेऊन जायचो, त्या लहान मुलांना तपासताना डॉक्टर एवढंच विचारायचे, त्याची जीभ काय, जीभ पांढरी पडली की गुलाबी, आणि त्याला संडासला कसं होते, बाळाशी कसं करते, एवढंच विचारायचे. आणि यावरनं डॉक्टरांना कळायचं बाळाची तब्येत चांगली आहे की वाईट आहे. कारण स्वतः तुम्ही जे खाताय ते शरीराला नीट मिळतंय की नाही, म्हणजे पचन हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे त्याचा उल्लेख व्याख्येत आलेला आहे. आणि पुढे जाऊन असं म्हटलं जातं की तुमचा जर आत्मा, इंद्रिये आणि मन हे जर स्वस्थ असेल तर तुम्ही आरोग्यपूर्ण आहात. म्हणजे इथे मनाचा विचार केलेला आहे. तो का केलेला आहे? कारण सकारात्मक मन, आनंदी मन, म्हणजे तुमच्या पुढे जे वाढलंय, तुमच्या पुढे जे आहे ते सगळं स्वीकारणारं मन तुमचं जर असेल तरच तुम्ही स्वस्थ राहू शकता. महामुनी पतंजली तेच सांगतात, योग चित्तवृत्ती निरोधा, म्हणजे तुमच्या चित्तापुढे अनेक विषय आहेत, ते विषय तुम्हाला काही अंतरावर ठेवून तुम्हाला स्वस्थता त्यातून मिळाली पाहिजे. म्हणजे आपण आता बघतो की आपल्याला ह्या जीवनामध्ये स्पर्धा तर आहेच, प्रत्येक वळणावर स्पर्धा आहे. अगदी लहान मुलांच्या तुम्ही बघितलं ऍडमिशन पासून ते अगदी म्हातारेपर्यंत प्रत्येक वळणावर योग स्पर्धेचा आहे, त्यामुळे जाहिरातीचा आणि स्पर्धा, त्यामुळे स्पर्धा आहेत. पण ह्या स्पर्धेत सुद्धा मी किती धावायचं? असं म्हटलं जातं की माणसाची एक वेळ सुरुवात चुकली तर चालेल, पण मला थांबायचं कुठे कळलं पाहिजे ना. सगळे धावतायत म्हणून मी कुठपर्यंत धावायचं? माझ्या प्रकृतीसाठी काय चांगलं आहे, माझ्यासाठी सगळे धावतायत म्हणून मी कुठपर्यंत धावणार आहे, की मला काय झेपतंय, हे जोपर्यंत आपल्याला कळण्यासाठी ते म्हणजे मनाचा जो विवेक बुद्धी आहे विचारांची, आणि त्याच्याप्रमाणे मनाला थांबवणं आहे, हे खूप महत्वाचं आहे. आणि याच्यासाठी ह्या मनाच्या विवेकासाठी सुद्धा ती व्याख्या केलेली आहे निरोगीपणाची. म्हणजे सकारात्मक, आनंदी आणि प्रसन्न मन. संत तुकाराम म्हटलंय, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न हवं तुम्हाला. तुम्हाला या सगळ्या घडणाऱ्या सगळीकडे सकारात्मक दृष्टीने बघता आलं पाहिजे. म्हणजे जी गोष्ट तुम्ही टाळू शकत नाही ती गोष्ट तुम्हाला स्वीकारता आली पाहिजे, तर तुम्ही आनंदी राहू शकाल. आणि एखादी गोष्ट स्वीकारणे किंवा पुढे जाऊन एखादी गोष्ट काम करणे कधी शक्य होईल? जेव्हा तुम्ही तुमच्या मनाची ताकद वापराल तेव्हा. कारण आपलं मनच आपल्या शरीरावर राज्य करत असतं. कधीही बघा, असं होत नाही की आपलं शरीर राज्य करतं मनावरती. कारण आपल्या शरीराला एखादी दुखापत जात असेल, म्हणजे माझ्या पोटात दुखत असेल, पाठात दुखत असेल, आणि मला इथे ऐकायला यायचंय, पण माझं शरीर दुखत असेल तर मी मनात असून पण नाही होऊ शकत. म्हणजे मन शरीरावर शरीर मनावर राज्य करत नाही असं नाहीये, पण मन शरीरावर जास्त राज्य करतं. अगदी छोटीशी मी तुम्हाला इथे बायका जास्त आहेत म्हणून तुमचंच उदाहरण देते. बघा, एक रविवारची दुपार आहे, तुम्ही सगळा स्वयंपाक पाणी सगळं आटपलेलं आहे. आता रविवार म्हटल्यानंतर जरा सगळ्यांची घरातल्यांची अपेक्षा असतेच. म्हणजे मी रविवार एवढ्यासाठीच म्हणते, नोकरी व्यवस्थेनंतर बाहेर जाणाऱ्या रविवारचं महत्व कळतं म्हणून. पण अशी अपेक्षा असते की जरा काहीतरी गोडधोडाचं करावं किंवा एखादा खास पदार्थ करावा. सगळं तसं तुम्ही केलंय, आणि आता सगळ्यांची जेवणं वगैरे झाले, आणि आता कुठेतरी तुम्ही जरा निवांत बसलाय. आणि हुश्य म्हणत असताना कोणीतरी अशी व्यक्ती येते की समजा ते नवऱ्याचे मित्र असतील किंवा तुमचा ज्याच्याशी फारसा संबंध नाहीये, अशा कोणतरी 4 जण येतात आणि बाहेर गावून आलेले असतात. अतिथी देवो भव, आपल्या गृहस्थ धर्माला जागायला पाहिजे. तुम्ही नक्की उठणार. आपली संस्कृती असं सांगते, तुम्ही नक्की उठणार, परत काहीतरी स्वयंपाक, काय ते पोळी भाजी काहीतरी करणार, पाहुण्यांना जेवायला वाढणार. असं होत नाही, दुर्लक्ष करूया, आपण वाढणार. पण ते सगळं करून झाल्यानंतर त्यांच्या पुढ्यात तुम्ही हसतमुखाने सगळं कराल,
पण ते निघून गेल्यानंतर हुश, गेले बाबा एकदाचे, काय पाच अर्धा तासात कुठे रविवारची सुट्टी मिळाली होती, पडणार होती, आले बाबा, असं म्हणून तुम्ही थकणार आहात, म्हणजे हे ओघाने येतं. पण तोच पुढचा रविवार घेऊया असं तुम्ही छानपैकी स्वयंपाक पाणी करून झोपलेला असता, काय करता, आणि अचानक दारात टकटक येते, तुमच्या खूप जुन्या मैत्रिणी येतात तुम्हाला भेटायला, आणि तुम्हाला त्याने आधी सांगितलं नसतं, सरप्राईज द्यायचं असतं, तुम्हाला आनंदाचं भरतं येतं. साहजिकच त्या पण लांबून आल्या, तुम्ही स्वयंपाक पाणी त्यांना करणार, जेवायला वाढणारच, अगदी उडत उडत करून वाढणार आहात, आणि सगळं केलं, 2-3 तास गप्पा मारून मैत्रिणी गेल्यात, अशा वेळेला तुम्ही हुश्य करता का? नाही करत. उलट नवऱ्याला मुलांना आनंदाने भरभरून, मी लहान असताना शाळेत असताना मी आणि मैत्रीण असं करायचो, आम्ही इकडे जायचो, आम्ही तिकडे जायचो, अगदी तोड फाटेसपर्यंत स्तुती करणार आणि बोलणार, आणि अजून 10 पदार्थ करायला तुमच्यात तेव्हा ताकद असणार. का ताकद असणार? कारण तुमचं मन आनंदी होतं, सकारात्मक होतं, तुमच्या मनाने ते स्वीकारलं होतं ते आलेल्या व्यक्ती, म्हणजे तुमचं मन तुमच्या शरीरावर राज्य करतं. लहान मुलांची गोष्ट घ्या ना, जेव्हा तुम्ही त्यांना नावडते विषय सांगता ना, तेव्हा ते 2 वेळा बाथरूमला होतील, 2 वेळा इकडे जायला होतील, पण त्यांचा आवडता विषय होता, त्यांना कळतच नाही 2 तास कधी झाले अभ्यास करून झाला. म्हणजे ही वृत्ती आहे का, मन आपल्या शरीरावर राज्य करतं. मग ह्या मनाला कुठेतरी काबूत ठेवून, शरीरावर राज्य करताना पण ह्या मनाला कुठेतरी काबूत ठेवण्याची गरज असते, की जो योगामध्ये आहे. म्हणजे इथे जेव्हा आपण आसनं बघतोय, आता आसन काय माहितीये, विषय योगाचा हा खूप मोठा आहे, आणि त्याच्यामध्ये योग म्हटल्यानंतर त्याच्यावर आपोआप शरीर शास्त्र येतं, त्याच्यावरती आहार येणार, त्याच्यावरती प्राणायाम येणार. एका तासात संपण्यासारखा विषय नाहीये. मला असं पडलंय की मी कुठे आणि काय बोलू, एक जाता जाता फक्त 2-2 मिनिटं मी पुढे पुढे सरकते. आता मी भोजनाचा किंवा आहाराचा विषय आला म्हणून सांगते. आता जेवण किती जेवावं ह्याला सुद्धा नियम आहेत. आता काय नियम आहेत, किती जेवायचं, तर आपल्या जठराचे जर 4 भाग केले, तर त्यातले 2 भाग घन आहार घ्यायचा आहे, 1 भाग द्रव आहार घ्यायचा आहे, आणि 1 भाग मोकळा ठेवायचा आहे. तो का मोकळा ठेवायचा आहे? 2 भाग घन आहार का? कारण जेव्हा तुम्ही जेवता, तर जेवल्यानंतर, बरं जेवताना पण लगेच पाणी प्यायचं, नियम खूप आहेत, पण जेवताना पण पाणी प्यायचं नाही लगेच, कारण तुमचा जेव्हा भूक लागली, तर एक साधा नियम आहे, आपल्याला भूक लागली तेव्हा जे आपण खातो ते पचतं. मग जेव्हा तुमचा जठराग्नी, जसा अग्नी बाहेर आहे तसा शरीरात आहे, तो जठराग्नी प्रदीप्त झाल्यानंतर तुम्ही जी अन्नाची आहुती देता, त्या आहुतीला पचवण्याचं काम शरीर करत असतं, आणि त्याच्यात जर तुम्ही तांब्याभर पाणी ओतलं तर तो जठराग्नी मंद होणार आणि तुमचं पचन होणार नाही. त्यामुळे जेवल्या जेवल्या पाणी पिऊ नका, थोड्या वेळाने पाणी प्या, आणि म्हणून त्यासाठी तो पावभाग पोटाचा रिकामा ठेवायला हवा ना. दुसरं गोष्ट, हे करत असताना जेव्हा पचन होतं तेव्हा त्याची जी घुसळण होते, त्या घुसळणीतून काहीतरी वायू तयार होत असतात. बायकांना जास्त वेळ सांगते, बरं मिक्सरचं उदाहरण घ्या. मिक्सर जर पूर्ण भरलात ना, एखाद्या काहीतरी वस्तू घातली, खोबरं घातलं, भरला, तो मिक्सर लागतो का? नाही लागत. तो पाऊणच भरायला लागतो, आणि त्यात थोडंसं पाणी घालायचं. तो जास्त पाणी घातला तरी ते बारीक वाटत नाही. त्यामध्ये प्रमाण आहे, एवढं जर खोबरं घातलं तर एवढंच पाणी, आणि एवढं घात मोकळं ठेवायला तरच तो मिक्सर चालणार आहे. तसंच जठराचं आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये तो पावभाग मोकळा सोडायचा आहे, कारण त्याच्यामध्ये जे वायू संचार करतात त्या वायूंना जागा हवी. नाहीतर मग ते घशातून ढेकर येतात, ऍसिड होते, माझं पोट फुगल्यासारखं होतं, माझ्या छातीत कसं तरी होतंय, असं त्या अनेक मार्गाने तो वायू बाहेर पडतात. त्याला बाहेर पडायला मार्ग नाहीये, म्हणून 2 भाग खा. आणि पूर्वीचे लोक आपले सांगायचे 2 घास कमी खा. त्यासाठी पूर्वी जे सगळे लोक सांगायचे ना, त्या सगळ्यांना विज्ञान माहिती होतं, आयुर्वेद माहिती होता. अजून लोक म्हणायचे जेवल्या जेवल्या धावू नको, स्वस्थ बस. का स्वस्थ बस? कारण जेवून झाल्यानंतर आपल्या शरीरातला रक्त पुरवठा पचनाकडे जास्त यायला हवा. मग तिथे जर त्यावेळेला मी धावायला सुरुवात केली, पळायला, तर माझा रक्त पुरवठा पायाकडे गेला, तर माझं पचन कोण करणार? मी त्यावेळेला बुद्धीची कामं पण जास्त करायची नाही, जेवण झाल्या, पण मेंदूकडे रक्त पुरवठा गेला तर पुन्हा पचन होणार नाही, मग माझं पचन नीट झालं नाही, मला दुपारचं पचलंच नाही असं आपल्याला वाटतं. त्याच्या मागची ही अनेक कारणं असतात. त्या कारणातलं म्हणून ते जेवण झाल्या थोडा वेळ स्वस्थ बसा असं म्हटलं, ते याचसाठी, कारण त्याला पचन होऊ दे आधी, तिथे रक्त पुरवठा जास्त जाऊ दे. अशा छोट्या छोट्या अनेक गोष्टी आहेत की आपल्याला आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी गरजेच्या आहेत. आता मी ह्या शरीराकडनं थोडंसं प्राणायामाकडे किंवा आपण श्वसनाकडे वळूया. हे शरीरशास्त्र मला सांगायचा अजून एक माझा महत्वाचा उद्देश हा होता, कारण आपली जी शरीर रचना आपण बघितली, म्हणजे कित्येक कोटी, आपण असं आता आपण म्हणतो की डॉक्टरने इतके शोध लावलेत, अनेक शोध लावलेत, खरं आहे ते, नाही असं नाही. कारण आपली शरीर रचना बघितली, जर कित्येक कोटी वर्षापूर्वी मानवाचा जन्म आपण म्हटला, जेव्हा माणूस गुहेत राहायचा, अग्नीचा शोध नव्हता, चाकाचा शोध नव्हता, त्यावेळेचा मानव आणि आता 21व्या शतकातला मानव, शोध खूप लागले, यंत्र खूप आले, पण आपली शरीर रचना वेगळी झाली का? तेव्हा लहान आतडं नव्हतं, मोठं आतडं नव्हतं, असं आहे का? आणि आता आहे? नाही, शरीर तेच होतं, आता पण तेच आहे.
जसं विज्ञानाने अनेक गोष्टीत प्रगती केली तशी वैद्यक शास्त्रात केली नाही असं नाही आहे. आपण देवी असेल, प्लेग असेल अशा अनेक आजारावर मात पण केली. परंतु त्याच्या मर्यादा सुद्धा आहेत त्याला. आणि त्याच्या मर्यादा काय आहेत हे आपण 2019 सालामध्ये जेव्हा कोरोना आला ना, तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की आपण किती शोध लागले तरी त्याला मर्यादा आहेत. अजून एका गोष्टीकडून आपल्याला लक्षात येतं की आपण रोगजंतूने होणाऱ्या जे आजार होते ते आपण मर्यादित ठेवले. आता जे आजार आहेत ना ते कुठले आजार आहेत? पूर्वी असं जे आजाराची आपण हे नावं पण ऐकायचे, म्हणजे जुन्या लोकांना माहिती असेल तेव्हा जर तुम्ही विचारलं तर हार्ट अटॅक असेल, डायबिटीज असेल किंवा थायरॉइड असेल, ब्लड प्रेशर असेल, ह्या आजाराने कधीतरी एखाद्या 60-70 नंतरचा एखाद्या व्यक्तीला झालेला आढळायचा. आता तुम्ही काय बघतो आपण 30-35 सुद्धा ह्या आजाराने आपली दारं ठोठवायला सुरुवात केलेली आहे. मग हे आजार कुठल्या रोगजंतूने होत आहेत का? तर होत नाहीयेत. हे आजार कशाने होत आहेत? जीवनशैलीमुळे होत आहेत. आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे होत आहेत. मग त्या ह्याच्यावरचं औषध कसं असेल? जिथे रोगच नाहीये तिथे औषधांचा मारा का करायचा आहे? ह्या औषधांच्या माराने हे रोग पूर्ण बरे नाही होत आहे. फक्त आपण काही काळापुरते ते दाबतोय आणि आयुष्यभर त्या गोळ्या घेतोय. मग आपल्याला काय गरज आहे? आपल्याला गरज आहे की माझ्या जीवनशैलीत बदल करायची, आणि जीवनशैलीत बदल करायचा असेल तर योगाकडे, प्राणायामाकडे वळलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्या लोकांना आता त्याचं महत्व पटायला लागलंय की जर आपण, मी म्हटलं स्वस्थ शरीराची व्याख्या करताना, हे वात पित्त कफ असेल किंवा हे सप्त धातू असतील किंवा जे शरीरातले हार्मोन्स असतील. आता आपण म्हणतो डायबिटीस काय होतो? इन्शुलिन कमी जास्त होतो म्हणून. थायरॉइड काय होतो? तर T4 हे जे आपल्या शरीरातले हार्मोन्स आहेत ते कमी जास्त होतात म्हणून. जे मेंदूमध्ये राणी ग्रंथी, आपली पिट्युटरी ग्रंथी जे हार्मोन्स क्रिएट करते किंवा कंट्रोल ठेवते, तिचा कंट्रोल सुटतो तेव्हा आपल्याला आजार होतात. मग त्याच्यावर जर आपल्याला कंट्रोल ठेवायचा असेल तर हे आपल्या सगळ्या सिस्टीमना आपण व्यायाम दिला पाहिजे. आणि ह्या सगळ्या व्यायाम 7:30चं टायमिंग माझं लक्ष आहे. तर ह्या सगळ्या व्यायाम देत असताना त्यात सगळ्यात महत्वाचं तेवढाच आहे प्राणायाम, किंवा प्राणायाम आणि मन हे एकत्रितपणे येतं. का एकत्रितपणे येतं? जेव्हा आपण श्वासावर आपल्या नियंत्रण ठेवतो, श्वास कंट्रोल करतो, तेव्हा आपोआपच आपला मनावर कंट्रोल होतो. म्हणून श्वासावर कंट्रोल करणे महत्वाचं आहे. का श्वासावर कंट्रोल अजून महत्वाचं आहे? कारण आपण जगतो त्यासाठी सगळ्यात महत्वाचा श्वास आहे. एका क्षणासाठी सुद्धा तो श्वास कमी पडून चालणार नाही. मग श्वास आपण कुठून घेतो? नाकावाटे श्वास घेतो, श्वास नलिकेतून ते फुफ्फुसापर्यंत जातो, सगळ्या पेशींना मिळतो, ऑक्सिजन प्राणवायू मिळतो, तिथून तो नको असलेला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो आपण. मग ह्या श्वासनलिका जी आहे ह्याच्यासाठी पण काहीतरी केलं पाहिजे आपण, त्या पेशींसाठी पण केलं पाहिजे, ह्या सगळ्या पेशींची कार्यक्षमता वाढवण्यासाठी. मग त्यासाठी प्राणायाम. प्राणायामामध्ये काय आहे तर या नासिकेच्या नाकाद्वारे आपण जो श्वास घेतो तो दीर्घ प्रमाणात किंवा जास्त घ्यायचे. जे आपले फुफ्फुस आहे त्या फुफ्फुसात 100% कुठल्या आपण 10-20% पण वापरत नाही. म्हणजे फुफ्फुसाची कार्यक्षमता ही जर कपालभाती केली, जे कपालभाती हा प्राणायाम नाही आहे, कपालभाती शुद्धी क्रिया आहे, नासापात्याची शुद्धी क्रिया आहे की ज्या मार्फत आपण नासापत्याची कॅपॅसिटी किंवा वाढवू शकतो, किंवा फुफ्फुसाची किंवा भस्त्रिकेसारखं तुम्ही केलं किंवा त्याची आपल्या फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवली तर आपोआपच आपण जो श्वास घेतोय, जो प्राणवायू घेतोय तो जास्त घेऊ आणि त्या प्राणवायू मार्फत सगळ्या पेशींपर्यंत पुरेल आणि माझ्या पेशींची कार्यक्षमता वाढेल, परिणामी माझं आरोग्य चांगलं वाढेल किंवा माझं आयुष्य चांगलं वाढेल. याचा दुसरा परिणाम असा होईल की मन माझं ताब्यात येईल, मन माझं शांत राहील. शांत, संयमित, नियंत्रित मन असेल तर मी अनेक रोगावरती मात करू शकते. कारण असं म्हटलं जातं आता सगळीकडे की डॉक्टर सुद्धा आता सांगतात की आता जे आजार होत आहेत, की जे आजार आहेत ते मनाचे जास्त आहेत. जर तुम्ही तुमच्या मनावर ताबा आपण मिळवला तर आपोआप आपण ह्या आजारावरती ताबा मिळवू शकतो. कारण सगळं चाललंय शेवटी आपण निरोगी राहण्याकडे. त्यामुळे ते पतंजलीतल्या आसन आणि प्राणायाम ह्या 2 पायऱ्या आहेत, तर त्यासाठी आहेत. प्राणायाम सुद्धा त्यासाठी महत्वाचा आहे. आता पुढे जाऊन प्रत्याहार आहे, धारणा आहे, ध्यान आहे. म्हणजे त्या काय आहेत की धारणा किंवा ध्यान ह्या पुढच्या पायऱ्या आहेत. आता कधी कधी असं म्हटलं जातं, सगळे लोक म्हणतात माझं ध्यान लागतं. ध्यान लागणं एवढं सोपं नाही. त्यासाठी आयुष्यभराची किंवा वर्षानुवर्षाची तपश्चर्या हवी ध्यानासाठी. एवढं सोपं नाहीये ते. उलट जेव्हा आपण ध्यानासाठी म्हणून बसतो डोळे मिटून तेव्हा अनेक विचार आपल्या मनात येत असतात. आणि असं ते एका मिनिटात ध्यानासारखे, त्यासाठी कुठेतरी तुमची रोजची योगसाधा हवे. त्याची कांडी 7वी पायरी आहे. त्या पहिल्या 6 पायऱ्या मी चढेल तेव्हा मी 7वीकडे जाईल ना. त्याच्या आधी धारणा येते. धारणा म्हणजे काय की त्याच्या आधीची पायरी. म्हणजे एक सोपं उदाहरण सांगते. हे बघा, आपल्याला गाईचं लहान वासरू असतं. त्या गाईच्या लहान वासराला एक तर चारा खायला सोडायचं असेल ना, ते छोटा आपण घरातच बांधतो त्याला, पण एकदम आपण त्याला असं सोडत नाही.
आपण आधी काय करतो, एखादी खुंटी रोवतो, त्याला एक मोठं लांब असा दोरखंड बांधतो आणि त्या वासराला सोडतो आणि त्याला काय म्हणतो, एवढ्या अशा भागात ते फिरतं. म्हणजे त्याला पुढे जाऊन सवय होण्यासाठी. धारणा तशी आहे. म्हणजे या प्रत्याहारानंतर प्रत्याहारामध्ये काय, तर आपली ही सगळी जे बाह्य इंद्रिय आहेत ते आत मनात घ्या किंवा अंतर्मनात घ्या. आणि धारणामध्ये काय, तर हे एक ठराविक वर्तुळामध्ये पहिल्यांदा आपण सवय लावायची आपल्याला, आणि मग धारणेतून पुढे आपण ध्यानाकडे जाणार आहोत. म्हणजे ती साधना आहे. ती कुठलीही कला, मग ती चित्रकला असो, गायन, कुठलीही कला एकदम येत नाही. त्यासाठी साधना आवश्यक आहे. त्या साधनेतून पुढे जाऊन तुम्ही ह्या ध्यानाच्या पायरीपर्यंत पोहोचू शकता. आणि मध्ये पुढे कैवल्यमध्ये आहेत ऋषीमुनी तपश्चर्या पण तिथपर्यंत पोहोचणारे सुद्धा लोक आहेत. अगदी आपल्याला, मला ते म्हणजे मी तर तिथपर्यंत नाहीच जात. मी अजून पहिल्या 2-3 पायऱ्यावरच अडखळते. म्हणजे खूप मोठा बरेच आहे, माझा काय एवढा अभ्यास नाहीये. पण म्हणजे हे कुठेतरी तिथपर्यंत जाण्याचा मार्ग आहे. आणि त्यामध्ये हे मन खूप महत्वाचं आहे. म्हणजे कुठेतरी आपल्याला सांगायला लागतं. सौमित्राच्या कवितेत जसं म्हटलंय, माझी या मना जरा थांबना, तुझे धावणे आणि मला वेदना. म्हणजे मन असं सगळीकडे जे आपलं धावत असतं, तर ते न धाव म्हणून, किंवा बहिणाबाई म्हणतात मन म्हणजे जसं मन आहे कसं आहे आपलं, जसं खाकसाचा दाणा, म्हणजे खसखसीचा दाणा इतकं सूक्ष्म पण आहे आणि आभाळ एवढं मोठं पण आहे. क्षणात इथे क्षणात अगदी परदेशात पण जातं. असं जे मन धावतं, त्या मनाला कुठेतरी धारण्याच्या मार्फत कुठेतरी त्याला सवय लावायची. मग त्यासाठी ओंकार जप एक अतिशय सुंदर मार्ग आहे. ओंकार जपातून की एक कुठलं तरी आलंबन जर आपण घेतलं, तर त्यातून आपल्याला सवय लागू शकते ती. तर असं कुठेतरी ते आपण आपल्यासाठी सवय लावावी, त्या पायरीपर्यंत यावं, एक 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 पायरी, यासाठी योग साधना आहे. बोलता येण्यासारखं खूप आहे. माझा अभ्यास आहे म्हणून नव्हे, ते विषयच एवढा तो मोठा आहे म्हणून. आणि खरं म्हटलं तुमच्या पुढे मी मांडण्याचा फक्त प्रयत्न केलाय. मुळात योग, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे योगामध्ये हा पतंजली सांगतायत तो आहेच अष्टांग योग. यामध्ये भक्तियोग येतो, ज्ञानयोग येतो, कर्मयोग येतो. त्या सगळ्यातून आपण पुढे जाऊ शकतो. म्हणजे बाबा आमच्यासारखं उदाहरण दिलं की ज्याने कर्मयोगातून ते पुढे गेले, अशा अनेक उदाहरणं आहेत. पण मुख्य काय, योग किंवा यूज म्हणजे जोडणं, तुमचं माझं सगळ्यांशी जोडणं. आणि ते आत्ताच्या काळात खूप गरजेचं आहे. का गरजेचं आहे एकमेकांशी जोडणं आत्ताचा काळ बघितला तर? अगदी एक छोटंसं अजून उदाहरण घेऊया. आपण आता अयोध्येचं राम मंदिर बघतो. अयोध्येचं राम मंदिर एखादा धनिक पण बांधू शकला असता. नाही आहेत का आपल्या देशात एवढी श्रीमंत लोक? पण आपण असं केलेलं नाही. आपल्या धर्माने काय केलं, आपण त्या राम मंदिराची प्रत्येक वीट तुमच्या माझ्या घरातून गेले. अगदी गरीबातल्या साध्यातल्या साध्या माणसाला सुद्धा एका विटेचे तरी पैसे दिले स्वतःच्या कष्टातून. त्यामुळे काय झालंय, तो राम किंवा ते राम मंदिर, ती अयोध्या जी आपली स्वतःची भूमी आपली, ती प्रत्येकाला माझी वाटते. आणि ही एकत्रितपणे हे जोडणं, ही सुद्धा आजच्या काळाची ही गरज आहे. म्हणजे आपला हा विषय ना कुठेतरी जोडणंच आहे. म्हणजे ही सुद्धा आजच्या काळाची गरज आहे. तर ह्या सगळ्याचा विचार ह्या सगळ्यातून आपण केला पाहिजे. आज मी एवढं बोलून इथेच थांबते. आपण एकदा फक्त शांती मंत्र म्हणूया किंवा शांती करून थांबूया. सर्वे सन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, तुम्हाला सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखात् भवेत्. ओम शांती शांती शांती. तुम्हा सगळ्यांना निरामय आरोग्यासाठी, सुखमय, शांततामय आणि समाधानपूर्वक आनंदमय आरोग्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देते. त्याचबरोबर आज या ठिकाणी मी खरं म्हटल्यास तुमच्या या पाक ग्रुपमध्ये नाही आहे, तरी सुद्धा पाक कृष्णेश्वर मंदिर आणि त्याचे अध्यक्ष सुमेध करमरकरजी आणि तुम्ही सगळ्यांनी आज इथे मला जी बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सगळ्यांप्रती कृतज्ञ आहे. मी जरी इथे नसले तरी माझ्या सासूबाईंचं हे माहेर आहे. आणि आज माझ्या सासूबाई नाहीये, पण त्या जर आज असत्या तर त्यांना नक्कीच आनंद झाला असता. कारण माझं हे योगाचं जे पाऊल पडलंय ते माझ्या सासूबाईंच्यामुळेच पडलंय. कारण मी शिक्षणासाठी नाशिकला गेले होते. अगदी 15-15 दिवस जाऊन तिथे राहायला जायचं, 1-1 महिना. आणि तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला प्रोत्साहन दिलं आणि माझ्या मुलींची जबाबदारी घेतली, म्हणून मी सगळं करू शकले. त्यामुळे आजच्या दिनी मी माझ्या सासूबाईंच्या प्रती पण कृतज्ञता व्यक्त करते. त्यानंतर माझे सासरे सुधीर मामा इथे आहेत, सासू विद्यामामी इथे आहेत. मी जे योगामध्ये मी तिथेच नाशिकमध्ये शिक्षण घेऊन थांबले असते, पण सुधीर मामाने मला त्यांची जागा दिली विनामूल्य आणि मला म्हणाले तू काहीतरी कर. आणि म्हणून माझं 10 वर्ष गेले तिथे योगाचा क्लास चाललाय. आणि त्यातून मग मला एक आपण काहीतरी करत असलो ना की आपल्याला उर्मी मिळते पुढे काहीतरी करण्याची. आणि ही उर्मी मला इथून मिळाले, बागेतनच मिळाले.
आणि मी आतापर्यंत सूत्रसंचालन वगैरे खूप केले, पण कुठल्या तरी देवळात जाऊन असं व्याख्यान देण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे आणि ती संधी मला तुम्ही दिली, त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांप्रती मी ऋण व्यक्त करते. काही चुकलं विकलं असेल तर तुम्ही सांभाळून घ्यायलाच थांबते. त्यांनी आजच्या व्याख्यायिका श्रीमती मनीषा दामले यांना श्रीफळ देऊन सन्मानित करावं आणि आपलं मनोगतही व्यक्त करावं. पहिलं काय करू? मनोगत कशाला? शूटिंग मध्ये यायला पाहिजे. शूटिंग लावू का? माझे सर्व 5 ग्रामवासी, माझे सर्व 5 ग्रामवासीय, विशेष करून महिला वर्ग, हा जो उपक्रम या ठिकाणी चालू आहे, मी फार जुन्या काळात तिथे जो बसलो, तुम्ही माझ्या आई बरोबर पुराण ऐकायला तिथे बसायचे. तिथे गंगाधर बापू बसायचे, मुकुंदाचे वडील, बापूसाहेब जोशी, आमचे चुलते विनायकदादा भागवत, ही मंडळी इथे बसायची आणि बायका मागे बसलेले असायचे. त्यावेळेला पुराण सांगायचे. नारायण शास्त्री जोशी, विद्या विनोद, गोवा धर्माधिकारी अशी त्यांची पदवी होती. ते इथे 4 महिने प्रवचन सांगायचे. काळ इतका बदलला, प्रश्न इतके बदलले, गरजा इतक्या बदलल्या आणि आता आरोग्यावर बोलण्याची वेळ आली. त्यावेळेला आरोग्यावर बोलायची परिस्थितीच नव्हती. ठणठणीत माणसं त्यावेळेला आरोग्यावर कशाला बोलायचं? नियमान राहायचं, नियमान खायचं, सुखानं राहायचं. ही आपल्यावर वेळ का आली? ह्या सगळ्या गोष्टी प्रबोधनातनं आपल्याला सांगाव्या लागतात, ऐकाव्या लागतात. ही आपल्या वेळ का आली? आपली जीवनशैली बदलली. आपण सगळी इथे ऐकलं, घरी जाऊन सगळं सुखाने सोडून द्या. कारण का हे आता सातत्याचेच विषय झालेले आहेत. मला फार वाईट वाटतं, आपण एका सुवर्ण युगात आहोत. अरे त्यावेळेला काही नव्हतं, आता सगळं आहे. पण आपल्या मानगुटीवर अवदसा बसली. आपल्याला चांगलं पचतच नाही. ही जी काही गोष्ट झालेली आहे ना, ही काळाचा आपल्यावर घाला आलेला आहे. मनीषाने मगाशी सांगितलं, कोरोना काळात आपल्या देशात जास्त नुकसान झालं नाही. त्याचं पहिलं कारण, आता जरी आपल्यात बिघाड झालेला असला तरी आपली मूळ जीवनशैली चांगली होती, आपली मनाची धारणा चांगली होती. त्यामुळे आपला 140 कोटी लोकांचा देश वाचला. कारण आपल्याजवळ काहीतरी मूलभूत गोष्टी आहेत. आता मनीषाने सांगितलं ज्या गोष्टी, मला फार बरं वाटलं. नॉनस्टॉप ती बोलली, कुठे बघितलं नाही, कुठे चळलेली नाही, कुठे काय. असं प्रगती आहे, आज गरज आहे. तिने आज जे व्याख्यान दिलं ना, इथे ते पुराण काळ संपल्यानंतर इथं मग एक वेगळा काळ आला. विप्र साहेब आले, महाराष्ट्र बँकेचे मॅनेजर. ते इथे प्रवचन करत. थोडी सुधारणा म्हणजे असं, त्यावेळेला शास्त्री बुवा हे ते शास्त्रात सांगितलेलं आहे तेवढंच सांगायचे. आणि विप्र साहेब आले त्यावेळेला ते शास्त्र अधिक सद्य स्थितीवर आपले आचार विचार ह्या बाबतीत ते सगळं मार्गदर्शन करायचे. आता त्याची पुढली पहिली आज मनीषा येऊन इथे बसली. आता एक स्पेशलायझेशन झालं. आज आता 8 दिवस काहीतरी स्पेशलायझेशन आहे, एकेका विशिष्ट विषयावर बोलायचं. तसं आता ते स्पेशलायझेशन झालं. विचार एवढाच आहे आज आपला, की आपल्याला चांगलं उत्तम आरोग्य मिळालं पाहिजे. आणि योग जरी आपल्याला नाही सिद्ध करता आला
तरी त्याच्या ज्या किमान पायऱ्या आहेत, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. दुःखाचं निवारण युक्त आहार, युक्त विहार, युक्त झोप ह्या जर तुम्ही घेतल्यात तर ह्या योग तुमचं दुःखाचं निवारण करेल. आपण ते करतो का हा आपण आपल्याला प्रश्न विचारायचा. आपण युक्त आहार घेतो का, आपण युक्त विहार करतो का, युक्त झोप घेतो का, आपण आनंदाने खुशाल तिकडे सूर्य उगवू दे नाही तर चंद्र मावळू दे, आपल्याला काय आहे का घेणं. आपली जीवनशैली हे त्याचं कारण आहे. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ध्यानात कर्म फल त्याग त्यागात शांती निरंतरम. तुम्हाला शांती हवी ना, ज्ञानम अभ्यासात ज्ञानाचा अभ्यास करताना ध्यानाचा विषय केला पाहिजे. तुमची हे आता वयस्क बाईक आहेत, ह्यांना ते साधना योग आणि ह्या गोष्टी पचणे कठीण आहे. परंतु ध्यान हा जो काय भाग आहे, या ध्यानामुळे आपले सगळं रोगांचं निवारण सहजतेने होऊ शकतं. कारण त्या ध्यानापर्यंत यायला हा साधन योग करावा लागतो. ध्यान हे सहजपणे येणार नाही. मनीषाने बऱ्याच गोष्टी सांगितल्या, बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. आपल्याला वेळ आपल्या आता घरी जायचं झालेली आहे. मला एवढंच सांगायचं आहे की आज गावामध्ये महिलांनी चांगला उठाव केलेला आहे आणि त्या महिलांचा उठाव हा किमान त्यांच्या कल्याणाकरता तरी होऊ दे. आज आपण बघतोय आज सगळ्यांच्या वेगवेगळे विषय विवंचना आहेत आपल्या ह्याच्यात. मुख्य शारीरिक आपली दुःख आहेत, ही दुःख निवारण करण्याकरता साधनं अनेक उपलब्ध आहेत. आपली परिस्थिती चांगली आहे. काहीतरी याच्यातलं 5-10% जरी उचललं कोणी तर बरंच आपलं कल्याण होण्यातलं आहे, फलद्रूप होईल काहीतरी असं मी येतो. आज मी पांडुरंगाच्या चरणी मनीषाला शुभेच्छा देतो. तिचं उत्तर आयुष्य, तिचं लोकांमधलं प्रबोधन हे वाढत्या यांनी जावो. लोक प्रबुद्ध होऊ देत, सुबुद्ध होऊ देत, फक्त निर्बुद्ध होऊ नयेत. ती परंपरा तिने राखावी. आणि ह्या गादीचं मला हे 70 वर्षापूर्वीच आठवलं. मी तिथे बसायचो आई बरोबर येऊन पुराणाला, पण तिथे बसल्यामुळे मला सगळं आकलन झालं. त्या बैठकीचं शास्त्र आहे, तिथे मी बसायचो आईचं. पण आई मला न्यायची, हात धरून आणायची. 70 वर्ष झाली ती हात धरून मला आणायची आणि मी यायचो. आणि ती संधी मला आज मिळाली, त्या जागेवर बसायची. धन्यवाद.